हाय मैत्रिणींनो, सर्वजणी कशा आहेत? मस्त आहेत ना? मस्तच राहा. मी अर्चना, कुक विथ अर्चना या चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत करते. आज मी मस्तपैकी इडली बनवलेली आहे. ही इडली थोडीशी वेगळी आहे आणि खूप सुंदर आहे. ही इडली रेसिपी खूप छान बनली आहे या इडलीची, तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. इडली मऊ व जाळीदार बनवण्यासाठी शेवटी मी टिप देणार आहे, त्यासाठी व्हिडिओ हा पूर्णपणे बघा. जर तुम्ही डाएटिंग करत असाल तर ही इडली तुमच्यासाठी खूप मस्त आहे, कारण या इडलीमध्ये भरपूर असे प्रोटीन्स आहेत आणि यामध्ये सी विटॅमिन पण तयार होतं. कारण की आपण इडलीचं पीठ जेव्हा भिजू घालतो त्यावेळेस ते पीठ आंबवलं जातं आणि इडलीमध्ये भरपूर असे प्रमाणात सी विटॅमिन पण तयार होतं. त्यामुळे आणि ही इडली ना, त्यामध्ये भरपूर अशा मी डाळी वापरल्यात, त्यामुळे यामध्ये प्रोटीन्सचं पण प्रमाण भरपूर आहे. त्यामुळे डाएटिंग करण्यासाठी इडली खूप मस्त आहे. अशा प्रकारची जर तुम्ही इडली मऊ आणि जाळीदार बनवलात तर खाण्यासाठी पण टेस्टी लागणार आहे आणि तुम्हाला डाएटिंग केल्याचा पण पस्तावा होणार नाही. त्यासाठी ही इडलीची रेसिपी तुमच्यासाठी आहे, त्यामुळे तुम्ही नक्की बघा आणि तुमच्या मैत्रिणींना शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. अशा प्रकारची जर इडली तुम्ही बनवून खाल्लात ना, तुम्हाला दिवसभर अजिबात भूक लागणार नाही. चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. इथे इडली बनवण्यासाठी मी सुरुवातीला आपले राशनचे जे तांदूळ आहेत ते मी अर्धी वाटी घेतलेत. उडदाची डाळ अर्धी वाटी घेतलेली आहे आणि आता मी बघा तुम्हाला कप दाखवला अर्धी वाटीचा आहे. आता इथे मी पाऊण कप घेतलेला आहे छोटा. इथे हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे पाऊण कप. मूग डाळ घेतली पाऊण वाटी किंवा पाऊण कप पण घेऊ शकता. मी माझ्याकडे कप आहेत म्हणून कपाचं प्रमाण घेतले. तूर डाळ पण पाऊण वाटी घेतली. मसूर डाळ पाऊण वाटी घेतली. पोहे पण आता पाऊण वाटी घेतले आणि अर्धा चमचा मेथी दाणे टाकून घेऊया, म्हणजे त्याच्यामुळे छान अशी टेस्ट पण येते आणि मऊ पण राहते इडली. आता हे सर्व वस्तू आपण व्यवस्थित धुवून घेणार आहोत. 3-4 पाण्याने छान असं धुवून घ्यायचं स्वच्छ करून, कारण डाळीला ना ज्यावेळेस आपण दुकानातून आणतो त्यावेळेस हाताला कधी कधी पांढरा असं लागतं. ते त्यांनी बोरिक पावडर लावून मिक्स करून ठेवलेले असते किडे लागू नये म्हणून. त्यामुळे सर्व वस्तू चांगल्या अशा स्वच्छ धुवून घ्यायच्या कधीही झाले तर. तुम्ही बघू शकता की ते असं पांढरं शिपट पाणी निघत होतं. आता मी इथे 4 ते 5 वेळेस छान अशी डाळ म्हणजे धुवून घेतलेले सर्व. आता मी हे सर्व डाळी आणि पोहे रात्र 7 ते 8 तासासाठी भिजवून ठेवणार आहे. 7 ते 8 तास झालेले आहे. मी साधारणतः सकाळी 10 वाजता भिजू घालायला ठेवलं होतं. आता संध्याकाळचे 6 वाजलेले आहेत. आता हे सर्व व्यवस्थित मिक्सरमध्ये काढून घेऊया. यातील सर्व पाणी काढून घेतलेले आहे. आता मिक्सरचं भांडं घेऊया आणि थोडं थोडं टाकून मिक्सरला आपण काढून घेऊया. अशा प्रकारची जर इडली आपण करून खाल्ल्यात ना तर आपलं वजन खूप लवकर कमी व्हायला मदत होते, कारण की याच्यामध्ये भरपूर असे प्रोटीन्स आहेत आणि असली प्रोटीन्सवाली जर इडली आपण खाल्ली तर आपल्याला जास्त भूक लागणार नाही. त्यामुळे आपल्याला काही खाण्याची इच्छा होणार नाही आणि सारखं सारखं आपण न खाल्ल्यामुळे आपलं वजन ॲटोमॅटिकच कमी होणार आहे. जर समजा जास्तच आपल्याला डाएटिंग करायची असेल आणि मग इतर वेळेस असं बॉईल केलेल्या भाज्या, बॉईल केलेले म्हणजे काही पण वस्तू खायच्या म्हणलं की खूप कंटाळा येतो. भिजत घातलेल्या डाळी सर्व मिक्सरला काढून घेतल्यात. आता त्यामध्ये पाणी नसल्यामुळे मोठाड वाटला गेलेला आहे. आता यामध्ये थोडंसं पाणी घालून आपण वाटून घेणार आहोत. जसं आपलं इडलीचं पीठ वाटून घेतो त्याप्रमाणेच थोडं रवा असं ठेवून वाटून घ्यायचं, म्हणजे छान अशी इडली तयार होते. आता यामध्ये मी थोडंसं पाणी ओतून घेणार आहे आणि परत मिक्सरला फिरवून घेणार आहे. यामध्ये मी कमीत कमी अर्धा ग्लास पाणी ओतून घेतलेलं आहे.
अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि परत मिक्सरला फिरवून घ्यायचं. म्हणजे ना यामध्ये अशी मोठी मोठी जी डाळ राहिलेली आहे ती पण वाटल्या जाईल आणि छान असं जसं इडलीचं बॅटर असतं त्याप्रमाणेच हे बॅटर करून घ्यायचं. आता यामध्ये थोडंसं आणखीन पाणी टाकून घेतलेलं आहे. आता हे मी मिक्सरला लावून घेते. तुम्ही बघू शकता की ते असं मऊ असं झालेलं आहे. मस्तपैकी मिश्रण तयार झाले. आता हे सर्व वाटून घेतलेलं आहे. आता सर्व व्यवस्थित मिक्स करून हे रात्रभर भिजत ठेवणार आहे मी. आता तुम्ही बघू शकता एकदम असं खाली गेलेलं आहे बॅटर सर्व आणि हे रात्रभर असं झापून ठेवणार आहे. त्यामध्ये मी अजिबात सोडासुद्धा टाकलेलं नाही. तुम्ही बघू शकता किती सुंदर असं जाळीदार असं पीठ तयार झालेलं आहे. माझ्या इडलीचा असो या डोश्याचं पीठ असो मी कधीही सोडा टाकत नाही. आणि तुम्ही बघत असाल माझं इडलीचं डोश्याचं पीठ एकदम असं जाळीदार बनलेलं असतं. कधीही बघा तुम्ही कोणत्याही रेसिपीमध्ये चेक करा. माझ्या पहिल्याच्या व्हिडिओमध्ये पण चेक करा. मी अजिबात सोडा वापरत नाही कोणत्याही इडलीच्या रेसिपीला. आता मस्तपैकी आपलं पीठ तयार झालेलं आहे. आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आपलं स्टीमरला इडली करून घेऊया. सर्व डाळी एकत्र भिजू घालून केलेली इडली खायला खूप टेस्टी लागते. सांबर चटणी सोबत पण खूप टेस्टी लागते. त्यामुळे अशा प्रकारची एकदा इडली करून बघा. तुम्हाला पण खूप आवडेल. आणि मस्त डायटिंग करायची असेल तर सकाळ संध्याकाळ अशा प्रकारची इडली करायची आणि खायची. आता यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे. आता हे मीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. इडली करताना ना थोडंसं मीठ टाकून घेतलं चवीनुसार तर इडल्या खूप छान लागतात टेस्टला. त्यामुळे बिना मिठाच्या इडल्या करायच्या नाहीत. बिना मिठाच्या इडल्या केल्या की टेस्ट तेवढी लागत नाही. आता आपलं मिश्रण व्यवस्थित मिक्स झालंय. इथे माझं स्टीमर पण तयार झालेलं आहे. आता इडलीचे भांडं टाकून घेते यामध्ये. इडलीच्या भांड्याला भरपूर असं तेल छान लावून घेतलं. आता यामध्ये मी थोडं थोडं पीठ टाकून घेते. आता माझं ना स्टीमर आहे त्यामुळे इडलीला खालच्या साईडला थोडं थोडंच पीठ टाकावं लागतं. नाही तर जास्त थोडंसं टाकलं की वर चिटकतं कारण इडल्या फुगतात आणि वरच्या भांड्याला चिटकतात. त्यामुळे मी खालच्या साईडला थोडं थोडं पीठ टाकून घेतले म्हणजे छोट्या इडल्या होतात. आणि वरच्या साईडला भरपूर असं पीठ टाकून घेते मी म्हणजे इडल्या छान अशा मोठ्या होतात. थोडंसं स्टीमरचा थोडा तो प्रॉब्लेम आहे. तुमच्याकडे इडली पात्र असेल तर त्यामध्ये मस्त इडल्या करू शकता. त्यामध्ये इडल्या एकमेकाला चिटकत नाहीत फुगल्या तरी. आता हे 10 ते 15 मिनटासाठी मस्तपैकी स्टीम होऊ देऊ. इडल्या मस्त शिजवून घेऊ. आता इडल्या थोड्याशा आपल्या शिजल्यात का बघूया आपण. त्यामध्ये आपण चाकू घुसून बघूया. तर इडल्या आपल्या थोड्याशा शिजायच्या राहिल्यात. थोडंसं पीठ लागते चाकूला. तर अजून आपण 10 मिनिटासाठी परत स्टीम करणार आहोत. साध्या इडलीला 10 ते 15 मिनटं लागतात शिजण्यासाठी. तर हे मिक्स डाळीच्या इडलीला कमीत कमी 15 ते 20 मिनटं लागतात. त्यामुळे 20 मिनटं इडली पात्र लावलं ना अजिबात उघडून बघायचं नाही. इथे मी तुम्हाला व्हिडिओसाठी दाखवले होते उघडून. पण तुम्ही कमीत कमी 20 मिनटं जर इडली शिजवली ना एकदम तुमची इडली परफेक्ट शिजून अशा प्रकारे होणार आणि मस्त इझिली इडल्या निघणार आणि मऊसूत इडल्या अशा तयार होणार. आता तुम्ही बघू शकता इथे मी चमच्यानं काढते. जरा इडलीचा चमचा थोडा इडल्या काढताना थोडासा कार असा चमचा घ्यायचा म्हणजे एकदम परफेक्ट अशी इडली निघते. आता मी इथे सर्व इडल्या काढून घेणार आहे. आता तुम्हाला ही इडली मी दाखवत आहे किती सुंदर अशी खालून वरून अशी एकदम जाळीदार झालेली आहे. एकदम परफेक्ट अशा इडल्या तयार झाल्यात. एकदम पावासारख्या आणि मऊसूत अशा इडल्या तयार झालेल्या आहेत. आता इथे मी सर्व इडल्या काढून घेतल्यात.
आता तुम्हाला मी व्हिडिओ जवळून दाखवते. एक पण अशी इडली नाही की जी फुगली नाही आणि त्यामध्ये जाळी पडलेली नाही. अशा प्रकारे एकदम परफेक्ट अशा इडल्या तयार होतात. इथे तुम्हाला मी तोडून इडली दाखवत आहे. किती सुंदर अशी इडली तुटत आहे. एकदम पावच वाटतोय दुसरा. अशा प्रकारच्या प्रोटीन्स युक्त आणि मस्त अशा डायटिंगवाल्या इडल्या करणार आहेत का ते मला कमेंटमध्ये सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. कोणाला इथे ओळखू पण येणार नाही की ह्या मिक्स डाळीपासून इडल्या केलेल्या आहेत. आणि टेस्ट तर एवढी सुंदर लागते ना. तुम्ही एकदा इडली करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा. आता आपण बिना सोड्याची इडली मऊ कशी होणार आणि त्याला जाळी कशी पडणार यासाठी काही टिप बघूया. इडली मऊ होण्यासाठी इडलीला ज्यावेळेस आपण सुरुवातीला डाळ वगैरे भिजू घालतो ना, फक्त 6 ते 7 तासच भिजू घालायचं. सर्व मिश्रण लगेच 7 तासानंतर दळून घ्यायचं आणि रात्रभर ते मिश्रण भिजत राहू द्यायचं. मग तुमच्या इडली एकदम मस्तपैकी फुगणार पण आणि मस्त जाळ्या पण पडणार तुमच्या इडलीला. आणि इडली टेस्टी होण्यासाठी आपण ज्यावेळेस इडली शिजवतो ना त्यावेळेस पिठामध्ये थोडंसं मीठ टाकून घ्यायचं चवीनुसार आणि मस्तपैकी इडल्या करून घ्यायच्या. आणि इडल्या ज्यावेळेस शिजवतो त्यावेळेस फक्त 15 ते 20 मिनटं इडली शिजवायची. त्यापेक्षा कमीही शिजवायची नाही. 20 मिनिटापेक्षा जास्त वेळ पण शिजवायची नाही. तर जास्त वेळ शिजवलं तर एकदम मऊसूत होत नाही. चला तर मग आता अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी कुक विथ अर्चना या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना ही रेसिपी शेअर करा. म्हणजे त्यांना डायटिंग करण्यासाठी मदत होईल. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू.